काका, अरे जरा जर्नलसाठी पैसे पाहिजे होते. हे घे. पुढच्या आठवड्यात घे की. अरे अजून किती पुढे ढकलू? प्रॅक्टिकल पण सुरू झालेत आता. सौर्या, 2 दिवस थांब, नंतर बघू पैशाचं. पण तू आता गप्प बस. काय अजून दिवस त्रास देतच आहे वाटतं तुम्हाला? अगं त्रास कसला? मी कशाला त्रास देतो त्याला? मी आपल्या जर्नलसाठी. शितले, अगं तू एवढे सकाळ सकाळ. का ग, नव्हतं यायला पाहिजे का? अगं तसं नाही, ये की. अगं ते कालचं पैसे द्यायचं होतं ना, म्हणून म्हणलं. तू पण ना शितले, काय गरज होती का एवढे लवकर पैसे द्यायची? आणि ते बी एवढे सकाळ सकाळच. नाही नाही, असं कसं? खरं तर मला कालच द्यायला पाहिजे होते, पण काल जरा मी विसरले पैसे आणायचे. हे घे उधारीचे पैसे, मोजून घ्या. मोजून घ्यायची काय गरज नाही. तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझा. खर तर हे पैसे मी तुझ्याकडून घ्यायला नको पाहिजेत. काके, नात्यात कधी व्यवहार आणू नये असं आमचे हे म्हणतात. वा, आता या गोष्टीवर तुला आवडतं तसं शेवयाचं उपीट करू का? अगं नाही नाही नाही, नको. निघते लगेच, घरी जायचंय मला, काम आहेत. गप ग, काय काम? ती तर सारखीच असतात. आता आलीस तशी आमच्या संग बोल बस, मी खायला घेऊन येते. नाही नको, काय नको. हा, तुझ्या हातचं स्पेशल छान बस झालं मला. आणि तसं बी मला सगळ्यांना भेटायचं होतं. होय ग काके, बाकीचे सगळे कुठे आहेत? अगं नाना पूजा करतात आणि अक्का आणि सुमनची माग काहीतरी गडबड चालू आहे. मी चहा टाकते, तवर तू बोलत बस यांच्या संग. जितू काका, तब्येत खराब करून घेतलीस. अरे किती बारीक झालायस. बारीक कुठं झाले तर? बाकी तुझं सगळं ठीक आहे ना? होय, एकदम मस्त. सौर्या, हा? घरी काय झालंय का? कुठं काय? नक्की? होय ग. बर, चालू दे तुझं. मी मांडलेलं पैसे खोडते, नाही तर मन खात राहील माझं. बर, जा. ती नव्ह, एवढी गडबड कशासाठी? काय बाहेर कलेक्टर आलाय वे? कलेक्टर कशाला पाहिजे? लेक आले माझी. अगं बाई शीतल, ती कशा पाय आल्या एवढ्या सकाळी सकाळी? अहो काल दुकानातून सामान घेऊन गेले ना, त्याचेच पैसे घेऊन आले. पहिल्यापासूनच बघ, असलं उदारी आणि हे तिला अजिबात खपत नाही. एवढा मात्र नानांचा तुमचा गुण तिने लय चांगला घेतलाय बघा. वय ग नीलम, अगं मग तिला तर बोलवायचीच की. अहो बाहेर सौरव आणि जितू भाऊजी आहेत ना, त्यांच्यावर बोलत बसले. तेवढ्या गडबडीनं उधारीचे पैसे घेऊन आल्या खरी. तिला काय आपल्याबद्दल कळलं नसेल ना? देवा, तिच्या मनाला उगाच गोर नको लागायला. तिच्या वागण्यावरून तरी तसं काही वाटलं नाही. तिला आधी कुणकुण होतीच, आणि आपल्या माणसाचं काही बी नसलं ना तर तिला बरोबर कळतं. अगं काल उधारीवर माल नेताना तिला कसं तरीच वाटत होतं बघ, म्हणून आज लगबगीने पैसे घेऊन आली. तुम्ही कुठं काय बाहेर बोलला नाही ना चुकून माकून? आम्ही कशाला बोलतोय? काय बी झालं तरी तिला काय कळता कामा नाही. अजिंक्य जाणार आहेत आणि त्यात ही अडचण नको कळाय त्यांना. आता आपण तिच्या समोर जाऊ नव, तेव्हा तिला कळ असं काय करू नका. आपल्या माणसाचं लगेच कळतं तिला. वय नीलम काकी, ओ नीलम काकी. काय ग शितले,
तू इधर कैसे? दुकान संभालले आई क्या? हे तर माझंच मला पुरं झालंय. दुकान कसलं सांभाळती? अच्छा वो जो मैं सामान लेने के लिए आई, इसी बहाने तू मिली ना. बोल काय पाहिजे? ठीक है. यास्मीन, अगं रिझल्टचं काय कळलं का ग? नहीं तो, लेकिन अब तक लग्नाच्या आहेत ना. अगं कोमलचा बी फोन आलता. हम्म. अगं यास्मीन, मला ना गुळ आणि खोबरं सापडना झालंय. काय माहित काकीनं कुठं ठेवलंय. थांब तिला विचारून येते. शीतल. हा काय झालं? नहीं वो, अगं काय झालं बोल की. अब कैसे बताओ तुझे, शायद खत्म हो गया होगा. काकी का ध्यान भी नहीं रहता ना दुकान पर. उनको काम भी होता होगा ना घर का. और वो सूरज ने दुकान भी शुरू किया है ना नया, तो ऑफर के नाम पे खींचता है वो लोगों को. तेच म्हणलं. अगं मालच नाही भरलाय. आता मी तरी काय सांगू. वो और भी एक बात थी. काय? वो काकी उधारी पर बहुत लोगों को माल देती है आणि वसूल पण करता येत नाही. मग काय लोक तो उधारी करतात आणि पुढच्या टायमाला सूरजाकडनं सामान घेतात. अगं काय सांगतेस? तरी मी विचारते सगळ्यांना. कोण काय सांगायच तयार नाही. हेच टेन्शन असणार आहे. शीतल, तू एक बार बात करके देख ना. शीतल, एक काम कर ना, जेवढं सामान असेल तेवढं मला दे और बाकी का मैं दुसरीकडे से लेती हूँ. हाँ. चल आओ मैं, और टाइम मिले तो घर पे भी आ. हाँ. पुष्पा भोयटे 1828. माझ्या घराची एवढी उतारी बाकी आहे.